सर्व महापुरुषांना पहिले अभिवादन करतो. आज निवडणूक पंचायत आणि जिल्हा परिषद चालू आहे. साकवडी गटातून माझी पत्नी सौ प्रतीक्षा रोहन मोहिते ही वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी मिळाली असून आम्ही प्रचार करून वंचितचा झेंडा खांद्यावरती घेऊन आज प्रचार करत आहोत. यापुढे तुमचे विजन काय असणार आहे? आज अनेक प्रश्न आहेत. आम्ही दौरा करतोय. गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत. घरकुलाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, बचत गटाच्या महिला आहेत त्यांचे कर्जाचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्यांचे कामं सोडवण्याचे प्रयत्न करणार आहोत. सर्व महापुरुषांना विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. तुमचा जे बहुजनांचा विचार घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात, त्या अनुषंगाने नक्की तुमचे प्रलंबित प्रश्न कुठले आहेत? आज पहिला मुद्दा म्हणजे साकरवाडीमध्ये एवढी लोकसंख्या असताना बौद्ध मंदिरासाठी जो प्रश्न आहे तो मार्गी लागला नाही. प्रथम तो प्रश्न आहे. ते ज्यावेळेस जागेचा प्रश्न ही मिटेल तेव्हा सर्व बहुजनांचे महापुरुषांचे तिथे पुतळे उभे करून हा एक साकरवाडीतला सर्व बहुजनांचा एक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला ती जागा मिळावी ह्यासाठी लढा आहे. आणि हा लढा हा आमच्या महापुरुषांच्या सर्व अस्मितेचा प्रश्न आहे. यासाठी आम्ही लढत आहोत. आमचा लढा हा कुठल्या जातीविरोधात नाही. आणि तुम्ही आतापर्यंत पाठपुरावा केला, पाठपुरावा तुम्हाला यश आलं का नाही आलं? आम्हाला कोणतेही यश आलेलं नाही. कोणत्या पक्षाच्या किंवा कोणीच आम्हाला मदत केलेली नाही. आणि आमचा लढा हा अंतिम टप्प्यापर्यंत राहील. अजेंडा काय आहे? आम्हाला न्याय भेटावा आणि आम्ही कोणाला हरवण्यासाठी उभं राहिलेलो नाही. सर्व बहुजनांची ताकद ही या इलेक्शनमधून कळली पाहिजे आणि आमच्या बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही ताकदीने पूर्ण प्रयत्न करतोय. बहुजन म्हणजे काय? आज 18 पगड जातींना घेऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं, त्याच ह्या सर्व बहुजनांची ताकद कळली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज तेही सगळे सोबत आहेत. माझी पत्नी सौ प्रतीक्षा रोहन मोहिते ही जिल्हा परिषद गट साकरवाडी या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या पत्नीला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच हात जोडून विनंती करतो. जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, बहिर्जी नाईक, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. जय भीम.